12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावरती टॅक्स नाही आहे. ही गव्हर्नमेंटचं अर्थातच चांगलं पाऊल आहे आणि याचं सर्व स्तरातून चांगलं स्वागत होत आहे. पण खरा मास्टर स्ट्रोक हा वेगळाच आहे. आवडेल का जाणून घ्यायला? पहा, काय होत होतं अगोदर, जे लोक 7 ते 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेत होते त्यांचा ओल्ड रिजिमेमध्ये ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून टॅक्स बेनिफिट घेत होते. जसं की इन्व्हेस्टमेंट्स असतील, होम लोन असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, NPS असेल वगैरे अनेक या माध्यमातून ते टॅक्स बेनिफिट घेत होते. पण असाही एक ग्रुप होता की जो 7 लाखांपर्यंत न्यू रिजिमेचा वापर करत होता, उत्पन्न 7 लाखांपर्यंत दाखवत होता. सो अशा उत्पन्नाच्या ग्रुपवरती त्यांना आता 12 लाखांपर्यंत कोणताही डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागणार नाही आहे आणि 12 लाख रुपयांपर्यंत ते टॅक्स सेव्ह करणार आहेत आणि ते 12 लाख रुपयापर्यंतचं ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्डवरती येणार आहे आणि यामुळेच खऱ्या अर्थानं इकॉनॉमीला चालना भेटणार आहे. हाच तो खरा मास्टर स्ट्रोक आहे गव्हर्नमेंटचा. मोस्टली हा वर्ग हा व्यावसायिक वर्ग आहे ज्याचं ट्रान्झॅक्शन्स हे रेकॉर्डवरती येत नव्हतं, ते आता रेकॉर्डवरती यायला लागेल. या मास्टर स्ट्रोक बद्दल फारसं कोण बोलत नाहीये. आवडलं ना तुम्हाला?